माझ्या वडिलांनी भूत पाहिलं. मला बालपणातील बरेचसे प्रसंग आठवतात. काही तर चांगल्या प्रकारे मेंदूच्या खोबणीत विटून पडले आहे. त्यापैकी काही एक आपणासमोर मी ठेवत आहे. बऱ्याच वर्षापूर्वी माझ्या वडिलांनी सांगितलेला हा प्रसंग गोष्ट आहे. तिला सांगण्याचा माझा मानस अनेक दिवसापासूनचा आहे. मनुष्य आपण आणि आपले हे सर्वश्रेष्ठ समजतो, समजायला हवे. मात्र काही न पटणारे काळाच्या ओघात बुडवून पाहणारे गरजेचे असते. नाही तर त्यातील सत्यासत्य कळावयास मार्ग उतरत नाही. त्याचे महत्त्व समाजहिताच्या दृष्टीने अनन्यसाधारण असते. त्यामुळेच हे लिहिण्याचे मी धाडस करतो आहे. आपणास पण ते करावेचे असे वाटते. जीवनात आई वडील प्रत्येकाचे आदर्श असतात आणि ते असावे सुद्धा. बालपणी अनेक गोष्ट आपण त्यांच्याकडून ऐकत असतो. त्यावेळी त्या गोष्टी आपणास फार आवडतात आणि त्याचा पगडा मेंदूवर बसतो. त्यापैकी कोणती खरी किंवा खोटी याचा जराही आपण विचार करत नाही. याचे महत्त्वाचे कारण ते आपणास तीर्थमूल्य असताना का बरे नसावे. असावेतच मला पण हे होते. माझ्या वडिलांनी सांगितलेला प्रसंग मी तुमच्या समोर मांडित आहे. त्यांनी मला त्यांच्या जीवनातील एक गोष्ट सांगितली. ती असे, आमचे गाव मुळाचे बालसापूर. त्या काळी आमच्याकडे काही म्हशी बैल असे गुरढोरं होती. घरचे म्हशी बैल घेऊन वडील त्यांना चरायला नेई. त्यांच्यासोबत इतर गुराखी असायचे. त्यापैकी एक जणात होता. तो होता मुक्यामाई. त्याला करणी, जादूटोणा, भूतबाल याबाबतीत पक्की जाणकारी होती असं ते सांगत. शनिवारचा दिवस. त्या दिवशी तो माझ्या वडिलांना भूत दाखवणार होता. ठरल्याप्रमाणे ते टेकडीजवळच्या गायरानात गेले. दुपारची 12ची वेळ. माझे वडील व मुक्यामाई टेकडीच्या पायथ्याशी आले. सूर्य डोक्यावर आला होता. तुक्याने आवाज ठोकला, चला ये बेभूता. त्यांनी कडीनं गोल कट फिरवला आणि म्हणाला, शंकरराय त्यात घाटात उभा. असं म्हणत त्यांनी माझ्या वडिलांना त्या घाटात उभं केलं. पाय तुले आता कसं दाखवतो भूत, असं म्हणत त्यानं आपली बासुरी जादूची कांडी फिरवत 2-4 वेळा हवेत फिरवली. काहीतरी मनात फुटफुटला. मंतर शू करत हातातलं पाणी माझ्या वडिलांचे डोळ्यावर झपकन मारलं. पाय रे शंकर, भूत, असं म्हणलं. तसंच माझ्या वडिलांसमोर भूत गपकन उभं राहिलं. माझ्या वडिलांची घाबरगुंडी उडाली. असाच थरकाप झाला. प्रत्यक्ष त्यांनी आपल्यासमोर भूत उभा पाहिला. अक्षरशः खरोखर त्यांचे हातात मिठाईचे मोठे ताट होते. लगेच आवाज आला, ये खायला आता मिठाई. समोर विचित्र भला मोठा अकराळ विक्राळ भूत पाहून त्यांच्या अंगाची पाणी झालं होतं. भर दुपारी भूत पाहिल्याची गोष्ट माझ्या वडिलांनी मला सांगितली. कोण नाही ठेवणार आपल्या बापावर विश्वास, नक्कीच ठेवेल. आणि मी पण ठेवला. याचा अर्थ हाच की वडील जे म्हणतात ते आपण सत्य मानतो आणि नक्कीच हे कारण ठरते अंधश्रद्धा दृढ होण्यामागे. माझी आई, माझे वडील किंवा वडिलाधारे जर असे सांगतात तर ते खोटे असू शकत नाही असं आमचं ठाम मत बनलं आहे. माझ्या वडिलांनी पण हेच केलं. माझे वडील, मी सुद्धा त्यांचं खरं मानलं. वडिलांचे आदर्श जरूर घ्यावे. मात्र बालवया ठीक आहे, मात्र वयोपरत्व माणसात मॅच्युरिटी येते. अशा वेळी आपण त्यावर विचार करावा, ज्याला आपण मोठे होणे म्हणतो. नुसते वय शरीर वाढणे म्हणजे मोठे होणे नव्हे. अशा वेळी मोठ्याने सांगितलेलं ते खरं तसं असू शकते काय, असा प्रश्न आपल्या मनाला विचारणे फार गरजेचे ठरते. जे सत्याला संजीवन देते. नाही तर सत्य सर्वात अंधारात राहण्याची दाट शक्यता असते. वरील गोष्टीचा माझ्यावर फार मोठा परिणाम झाला होता. अंधार झाला की मी घराच्या अंगणात कधीच एकटा येऊ शकलो नाही. कारण ते भूत माझ्या मनात एवढं पक्क बसले की काही केले ते निघना. मात्र पुस्तक माझे जाणकारी गुरु झाले. परिवेशानुसार माणूस बनत असतो हे मला पुस्तकातून उमगले. माझे वडील साक्षरशः शून्य होते. त्यांचा विवेक जागृत होईल असा कोणतंही भान त्यांच्या त्या काळी त्या स्थानी मिळालं नाही. त्यामुळे भूत न पाहता सुद्धा जणू काही आपल्यासमोर भूत आहे असं म्हणत त्यांच्या मनावरच्या पगड्यानं त्यांना भाग पाडलं. त्यानंतर मी अनेक प्रयोग करून पाहिले. भूत पाहायचे,
मात्र मला भूत दिसलं नाही. जगात भूत नाही, करणी नाही, जादू नाही. हे सर्व मनाचे भ्रम आहे आणि हे कायम करण्यामागे सर्वश्री वडिलाधारी मंडळीच आहे, हे सर्व प्रकर्षाने सांगावेसे वाटते. आता तर टीव्ही सारख्या माध्यमांनी अंधश्रद्धा पसरविण्याचा वासाच उचललेला आहे. अशा गोष्टीत नायक ऊर्जा खर्च होते. त्यापेक्षा मुलांना वाचनाकडे नेणे फार महत्त्वाचे असते. बालवय फार संस्कारक्षम असते. अशाच वेळी आपलेपण मनाला पोखरून टाकते. आपल्या माणसाची चुकीची ही गोष्ट आपण खोटी मानायला तयारच होत नाही. मी जर हा पाठ वाचला नसला तर मला सुद्धा वडिलांचे म्हणणे खरेच वाटत असते. अचानक किती गरजेचे आहे हे मी स्वतःचे अनुभवून सांगू शकतो. माझे वडील, माझी आई, माझे आजोबा हे निश्चितच चांगले असतात. मात्र त्यांनी सांगितलेलं हे खरं असेल की नाही चाचपडणे हे ते एवढेच गरजेचे असते. हेही नक्कीच खरं की ते तुमची फसगत करत नसतात. तो त्यांचा दोष नसून त्याला अनेक घटक कारणीभूत असतात. माझे वडील सांगतात तेच खरे. माझ्या बाबांसारखा गावात माणूसच नव्हता हा भाव आहे. तो प्रत्येक माणसाच्या मनात असला पाहिजे, निष्कोच असावा आणि माझाही आहे. मात्र कळून जर माझे वडील म्हणतात तेच खरं असं म्हणून चुकीचं आहे. म्हणजे सत्याकडे डोळेझाक करणे तर त्यांच्याशी केलेली सुद्धा बेईमानी आहे, कृतघ्नता आहे. हे विसरून चालणार नाही. त्यांच्या मेहनतीची, विश्वासाची ती अवहेलना आहे, हेही तेवढेच खरे. ज्या विश्वास त्यांनी तुम्हाला शिकवलं की माझा मुलगा त्याच्यापेक्षा मोठा व्हावा, त्या विश्वासाशी केलेला फार मोठा दगा आहे. मी तर तसाच करणार नाही ही त्यांची प्रति अर्पिलेली खरी श्रद्धा आहे. आणि मी जर असं करत असेल तर हीच अंधश्रद्धा माझ्या पुढच्या पिढीला दान देऊन जातो आणि समाज निर्मितीच्या कामात मोठा अडसर ठरतो. हे इथे कबूल करणे गरजेचे समजतो आणि थांबतो. धन्यवाद.